कविता अभिलाल देवरे यांची कुसुंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर। धनगर समाज व सर्वधर्म समूह तरुणांच्या भविष्यासाठी 41 दिवसांचा बलिदानी संघर्ष करणाऱ्या कविता अभिलाल देवरे या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुसुंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करणार असल्याची घोषणा अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धनगर समाज व सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी 41 दिवसांचा बलिदानी संघर्ष करणाऱ्या कविता अभिलाल देवरे ह्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुसुंबा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली। भारतीय राज्यघटनेच्या न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या 4 मूलभूत स्तंभांवर आधारित जगातील सर्वात मोठा संविधाननिष्ठ आणि मानवाधिकाराचा लढा महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील सुट्रीपाडा येथे कविता देवरे यांनी लढला। त्यांनी 41 दिवस अन्नत्याग आणि धरणे आंदोलन करत शासनाच्या अन्यायाविरुद्ध संविधाननिष्ठ लढा उभारला, परंतु न्याय मिळत नसल्यामुळे कविता देवरे यांनी कुसुंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर केली आहे। हा लढा पक्षाविरुद्ध नाही तर अन्यायाविरुद्ध आहे। जो पक्ष संविधाननिष्ठ भूमिकेत आमच्या सोबत उभा राहील त्यांना आम्ही साथ देऊ, असे देवरे यांनी सांगितले। महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 41 दिवस बलिदान कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी देऊन राज्याचे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांनी आणि धुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो। त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही। प्रशिक्षणार्थ्यांना घरचा रस्ता दाखवला। 2014 मध्ये धनगरांना आरक्षण देण्याचं वचन देऊन त्यांनी ते पूर्ण केलं नाही, म्हणून कविताताई देवरे, अभिलाल देवरे या संपूर्ण राज्यामध्ये धनगर समाजाच्या आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या भावना आणि त्यांचा न्याय हक्कासाठी कुसुंबा गटामध्ये जिल्हा परिषद उमेदवारी करतील। जे पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊ आणि या राज्य शासनाने आम्हाला फसवलं, शेतकऱ्यांना फसवलं, प्रशिक्षणार्थ्यांना फसवलं, धनगरांना फसवलं, या गोष्टीचा आम्ही जाहीर त्यांचा निषेध करत मी शासनापर्यंत हे सांगू की मी 16 दिवस अन्नत्याग उपोषण केलं आणि 25 दिवसपर्यंत धरणे आंदोलन करून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे वारस डॉक्टर आंबेडकर साहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझं अन्नत्याग उपोषण थांबवलं, तसेच दीपक बोरकर साहेबांनी आमचा आंदोलन थांबवलं। त्यांच्या विनंतीला मान देऊन, समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन मी 41 दिवसाचं बलिदान थांबून पुढचं जनतेमध्ये न्याय मागणीसाठी जाणार आहे आणि हे घोषित करतो, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांतता घेणार नाही। आणि जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही तर हे निवडणूक संपल्यानंतर अभिलाल देवरे सुट्रीपाडा गावामध्ये परत अन्नत्याग उपोषण करतील। जाहीर करतो। जय भारत, जय संविधान।